प्रश्न पहिला. जातिभेद विवेकसार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. ऑप्शन्स आहेत महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील. याचं उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ यांनी जातिभेद विवेकसार हे पुस्तक लिहिले. प्रश्न 2. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू व चाऊ एन लाय, पंडित नेहरू व डॉक्टर सन यत सेन, इंदिरा गांधी व माओ से तुंग, पंडित नेहरू व माओ से तुंग. ऑप्शन्स आहेत अ आणि ब, क आणि अ, क आणि ड, फक्त अ. उत्तर आहे फक्त अ. प्रश्न तिसरा. विधवा वपन अनाचार हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णू शास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर. उत्तर आहे व्यंकटेश रंगोकट्टी यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहिले. प्रश्न चौथा. 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. ऑप्शन्स आहेत क्रिप्स प्रस्ताव, अलीगढ योजना, कर्जन योजना, लतीफ योजना. उत्तर आहे क्रिप्स प्रस्ताव. प्रश्न पाचवा. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 द्वारे डॅश केल्या. ऑप्शन्स आहे मॉर्ले मिंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्स फंड सुधारणा, भारतीय शिक्षण सुधारणा, भारतीय नागरिक सेवा सुधारणा. उत्तर आहे मॉर्ले मिंटो सुधारणा. प्रश्न 6. सुधारकांना आपले आई-वडील, पत्नी, मुले आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक डॅश येथील होते. ऑप्शन्स आहे विदर्भ, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर. उत्तर आहे विदर्भ येथील होते. प्रश्न 7. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. अपराजित, आदित्य, विजयालय, भोज, पल्लव, चोळ राजघराण्याचा संस्थापक, गुज्जर. ऑप्शन्स आहेत. उत्तर आहे ब. प्रश्न 8. खालीलपैकी कृष्णदेवराव यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमृतमाल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. आंध्रभोज, अभिनव भोज असे या राजास संबोधले जात असे. पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवराय यांच्या दरबारात होता. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. ऑप्शन्स आहे फक्त अ आणि ब, फक्त ब आणि क, फक्त अ ब आणि क, फक्त ब क आणि ड. उत्तर आहे फक्त अ ब क. प्रश्न 9. डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनविलेला पाव व मुसलमानाच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ऑप्शन्स आहे ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज. याचं उत्तर आहे प्रार्थना समाज. प्रश्न 10. मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. स्तंभ अ शिक्षा, हद्द, ताझीर, किसास, तशहीर. शिक्षेचे स्वरूप जशास तसे, मानहानी, धिंड काढणे, ताकीद, समज वा हद्दपार, मृत्यूदंड, हातपाय तोडणे. ऑप्शन्स आहेत. याचं उत्तर आहे 3. प्रश्न 11. बॅरिस्टर
चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया. याचं उत्तर आहे इंडिया फॉर इंडियन्स. प्रश्न 12वा. हैदराबाद संस्थान विलिनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? के.एम. करिअप्पा, राजेंद्र सिंग, एस.एन. श्री नागेश, सर रॉबर्ट लॉकहार्ट. याचं उत्तर आहे राजेंद्र सिंग. प्रश्न 13वा. मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खान-ए-खानान ही पदवी कोणाला दिली होती? ऑप्शन्स आहे अब्दुल फजल, मियाँ तानसेन, अब्दुल रहीम, हकीम हुमाम. उत्तर आहे अब्दुल रहीम. प्रश्न 14वा. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? ऑप्शन्स आहे म. गो. रानडे, के.टी. तेलंगण, एस.एच. चिपळूणकर, ग. वा. जोशी. याचं उत्तर आहे ग. वा. जोशी यांनी केले. प्रश्न 15वा. दिवाने अमीर-ए-कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? ऑप्शन्स आहे अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुगलक, बलबन, फिरोज शाह तुगलक. उत्तर आहे मुहम्मद बिन तुगलक यांनी केले. प्रश्न 16वा. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते? ऑप्शन्स आहेत गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मिझोराम. गुजरात, बिहार, त्रिपुरा, पश्चिम बंगाल. उत्तर आहे 1. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. प्रश्न 17. जोड्या लावा. जयवरण राखीव क्षेत्र आणि त्यांचे स्थापना वर्ष. निलगिरी, सुंदरबन, कच्छ, पन्ना. 2011, 2008, 1989, 1986. ऑप्शन्स आहेत. त्याचं उत्तर आहे 2. प्रश्न 18. जोड्या लावा. नदी संगम सर्व नद्या. प्रकाशी, मुडावद, माहुली, तुळजापूर. नद्या आहेत तापी, पांझरा, तापी, गोमती, भीमा, इंद्रायणी, कृष्णा, वेण्णा. ऑप्शन्स आहेत. त्याचं उत्तर आहे 2. प्रश्न 19. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? ऑप्शन्स आहेत चंदीगड, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दिल्ली. उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न 20. 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश इतका होता. ऑप्शन्स आहेत 55.42%, 61.8%, 66.11%, 65.39%. उत्तर आहे 66.11%. प्रश्न 21. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन्स आहे भारताच्या मुख्य भूमीची उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहारमोता आहे. उत्तर आहे भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. प्रश्न 22. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात डॅश मोसमी वारे वाहतात. ऑप्शन्स आहेत आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. उत्तर आहे नैऋत्य. प्रश्न 23. खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. तपांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. ऑप्शन्स आहेत
दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरं ऑप्शन दोन्ही विधाने चुकीची आहेत. ऑप्शन 3 दोन्ही विधानाने बरोबर आहेत परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन 4 पहिले विधान बरोबर आहे परंतु दुसरे चूक आहे. उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 24 खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे? ऑप्शन जिप्सम, शेल, ग्रेनाइट, पंकाक्षम. उत्तर आहे जिप्सम. प्रश्न 25 खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत? विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडील 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किमी आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्यांचा वेग दर ताशी 50 ते 60 किमी आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. ऑप्शन फक्त अ, फक्त ब आणि क, फक्त ड, फक्त ब आणि ढ. उत्तर आहे फक्त ड. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. प्रश्न 26 खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? झेलम, चिनाब, कोसी, सतलज, गंडक, कोसी, घागरा, सोन, सतलज, बियास, रावी, चिनाब, काबूल, कुर्रम, स्वात, झेलम. ऑप्शन्स आहेत अ आणि ब बरोबर आहेत, क आणि ड बरोबर आहेत, ब आणि ड बरोबर आहेत, अ आणि क बरोबर आहेत. उत्तर आहे क आणि ड बरोबर आहेत. प्रश्न 27 भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यादी 1 व त्यांचे लिंग गुणोत्तर यादी 2 यांच्या जोड्या लावा. यादी 1 घटक राज्य केंद्रशासित प्रदेश केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश. यादी 2 लिंग गुणोत्तर जनगणना 2011 996, 1037, 1084, 993. ऑप्शन्स आहेत. उत्तर आहे 4. प्रश्न 28 भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? ऑप्शन्स आहेत तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, तापमान व हवेचा दाब वाढल्याने, तापमान व हवेचा दाब कमी झाल्याने. उत्तर आहे तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. प्रश्न 29 कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे? सह्याद्री, शंभू महादेव, सातपुडा, पालाघाट. उत्तर आहे सह्याद्री. प्रश्न 30 योग्य जोड्या जुळवा. महासागर, गर्ता. महासागर प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर. गर्ता जावा गर्ता, मरियाना गर्ता, युरेशियन गर्ता, प्युर्टो रिको गर्ता. ऑप्शन्स आहेत. उत्तर आहे 3. प्रश्न 31 यादी 1 मध्ये दिलेल्या प्रदूषकाची यादी 2 मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा. यादी 1 प्रदूषके पाण्यातील फॉस्फेट खते, हवेतील मिथेन, पाण्यातील कृत्रिम अपमार्जक, हवेतील नायट्रोजन ऑक्साईड. यादी 2 प्रदूषकांचे परिणाम पाण्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते, आम्लपर्जन्य, जागतिक तापमान वाढ, अजैविक सुपोषण. ऑप्शन्स. उत्तर
प्रश्न 32. भारतातील सरपटणारे प्राणी आणि त्यांच्या उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही? ऑप्शन्स आहे घारियल, बेंगल फ्लोरिकन, फोर टोर रिव्हर टेरापिन, लेदरबॅक कासवे. उत्तर आहे बेंगल फ्लोरिकन. प्रश्न 33. जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केला? EIA, IUCN, EPA, HIPPO. उत्तर आहे HIPPO. प्रश्न 34. खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? ऑप्शन्स आहे दगडी कोळसा, खनिज तेल, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, भूऔष्णिक ऊर्जा. उत्तर आहे भूऔष्णिक ऊर्जा. प्रश्न 35. धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल? ऑप्शन्स आहेत पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार, गृह मंत्रालय भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार. उत्तर आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार. प्रश्न 36. अन्न सुरक्षा विधेयक 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षिततेचा लाभ उपलब्ध करून देतो. लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो ₹3 प्रमाणे तांदूळ, प्रति किलो ₹1 प्रमाणे भरड धान्य, प्रति किलो ₹2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे. ऑप्शन्स आहेत अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही चूक आहेत, फक्त अ बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे. उत्तर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न 37. शाश्वत विकास ही संकल्पना डॅशमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित झाली? ऑप्शन्स आहेत 1980, 1987, 1990, 1992. उत्तर आहे 1980 मध्ये प्रचलित झाली. प्रश्न 38. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे? ऑप्शन्स आहेत 117व्या, 17व्या, 40व्या, 125व्या. उत्तर आहे 117व्या. प्रश्न 39. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केले? प्रोफेसर एडिसन, प्रोफेसर किंडलबर्जन, एडी गोरवाला, प्रोफेसर जोसेफ शुम्पीटर. उत्तर आहे प्रोफेसर बर्जर. प्रश्न 40. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. ऑप्शन्स आहे विधान अ बरोबर आहे, ऑप्शन 2 विधान ब बरोबर आहे, दोन्ही विधाने अ व ब बरोबर आहेत, दोन्ही विधाने अ व ब चुकीचे आहेत. उत्तर विधान ब बरोबर आहे. प्रश्न 41. विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्येला 1950 आणि 1960च्या दशकांमध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे आहे? रॉबर्ट मॅकनामारा, रॉबर्ट क्लोवर, चार्ल्स किंडलबर्जर, जीन डेर. उत्तर आहे रॉबर्ट मॅकनामारा. प्रश्न 42. राष्ट्रीय हवामान विषयी कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? ऑप्शन्स आहे राष्ट्रीय सौर अभियान, राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थान अभियान,
राष्ट्रीय जल अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान? उत्तर आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान. प्रश्न 43. भारतात स्वातंत्र्याच्या 7व्या शतकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता, विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. ऑप्शन्स आहे विधाने अ व क बरोबर आहेत, विधाने अ व ब बरोबर आहेत, केवळ विधान अ बरोबर आहे, केवळ विधान ब बरोबर आहे. उत्तर आहे विधान अ व ब बरोबर आहेत. प्रश्न 44. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे कार्यक्रम: पूरक पोषण आहार कार्यक्रम, आरोग्य तपासणी, कामगार प्रशिक्षण, स्त्री पुरुष समानता. ऑप्शन्स आहे फक्त अ क, फक्त क ड, फक्त अ ब व क. उत्तर आहे फक्त अ ब. प्रश्न 45. 2011च्या जनगणनेनुसार सन 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहत होती? मुंबई, चेन्नई, कलकत्ता, दिल्ली. ऑप्शन्स आहे अ आणि ड, क आणि ड, अ ब आणि ड, अ ब आणि क. उत्तर आहे अ, क आणि ड. प्रश्न 46. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या %, आहे? ऑप्शन्स आहे 2.4, 17.5, 31.9, 25.1. उत्तर आहे 17.5. प्रश्न 47. भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? जास्तीत जास्त 2 अपत्ये नुसार 2050 सालापर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे. सार्वत्रिक लसीकरण. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30 पेक्षा खाली आणणे. ऑप्शन्स आहे विधान अ, ब व क बरोबर आहेत, विधाने अ व क बरोबर आहेत, केवळ विधान अ बरोबर आहे, केवळ विधान ब बरोबर आहे. उत्तर आहे केवळ विधान ब बरोबर आहे. प्रश्न 48. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा, रूपांतरावर मर्यादा. ऑप्शन्स आहे अ आणि ब, ब आणि क, क आणि ड, अ आणि क. उत्तर आहे अ आणि क. प्रश्न 49. खालील विधाने विचारात घ्या. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे. वरील 4 घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. ऑप्शन्स आहे फक्त अ बरोबर आहे, फक्त ब बरोबर आहे, अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत, अ आणि ब दोन्हीही चूक आहेत. उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न 50. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू पुढीलपैकी कोणता होता? राहणीमानाच्या दर्जात सुधारणा करणे, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहाय्य करणे, दारिद्र्य निर्मूलन. ऑप्शन्स आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत, वरीलपैकी नाही. उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. प्रश्न 51. एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल?
ऑप्शन्स आहे 2-3, 4-3, 1-3, 8-9. उत्तर आहे 8-9. प्रश्न 52. खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेझिस्टन्स मध्ये बॅटरीमधून डॅश विद्युतधारा वाहील. ऑप्शन्स आहे 1.5 ए, 3.5 ए, 4.0, 1.08. उत्तर आहे 1.0 ए. प्रश्न 53. खालीलपैकी कोणती भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते? ऑप्शन्स आहे वस्तुमान, संवेग, वेळ, लांबी. उत्तर आहे संवेग. प्रश्न 54. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? ऑप्शन दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन, कृष्ण विवर्णाच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन, प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. उत्तर आहे दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. प्रश्न 55. डॅश या प्रक्रियेत न्यूट्रॉनो कण उत्सर्जित होतो? ऑप्शन्स आहे अल्फाक्षय, बीटाक्षय, गॅमाक्षय, एक्स-रे. उत्तर आहे बीटाक्षय. प्रश्न 56. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा स्निग्धतावर कसा होतो? ऑप्शन आहे मितप्रवाहीपणा स्निग्धता वाढतो, मितप्रवाहीपणा स्निग्धता कमी होतो, मितप्रवाहीपणा स्निग्धता स्थिर राहतो, मितप्रवाहीपणा स्निग्धता ऋण होतो. ऑप्शन्स आहे मितप्रवाहीपणा स्निग्धता वाढतो. प्रश्न 57. जर संरक्षण पेशीमध्ये डॅश घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. ऑप्शन्स आहे मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोखंड, जस्त. उत्तर आहे पोटॅशियम. प्रश्न 58. सायट्रस लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो? ऑप्शन्स आहे जीवाणू, बुरशी, विषाणू, निमॅटोड. उत्तर आहे जीवाणू. प्रश्न 59. स्पायरोगारा या शिवाला संबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. ते सागरी पाण्यात वाढते. त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलवके असतात. ते झिग्नेमाटेसी कुटुंबातील आहे. ऑप्शन्स आहेत अ, ब आणि क, ब, क आणि ड, अ, क आणि ड, अ, ब आणि ड. उत्तर आहे अ, क आणि ड. प्रश्न 60. स्क्लेराइडच्या श्रेणी डॅश आहेत? मायक्रोस्क्लेराइड, ऑस्टिओस्क्लेराइड, ट्रॅकिडस, ॲस्टेरोस्क्लेराइड्स. ऑप्शन्स आहे वरील पैकी कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त अ आणि ब, अ, ब आणि ड, अ, ब आणि क. उत्तर आहे अ, ब आणि ड. प्रश्न 61. खालीलपैकी हार्मोन्सचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात? ऑप्शन्स आहे FSH, LH, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, LH व कॉर्टिकोस्टेरॉन, कॉर्टिसोल, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व FSH. डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन व FSH. उत्तर आहे FSH, LH, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. प्रश्न 62. कोणत्या झाडाच्या फुले, पाने व बिया यावरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? ऑप्शन्स आहे कॅनाबिस सॅटिवा, निकोटियाना टबॅकम, ओपियम पॉपी, मेथा स्पिकाटा. ऑप्शन्स आहे कॅनाबिस
सॅटिवा. प्रश्न 63. मानवी जिनोम प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट हे होते. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे, DNA मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे, नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन व औषधी शास्त्रात समावेश करणे, प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे. ऑप्शन्स आहे फक्त अ आणि ड, फक्त अ आणि क, फक्त अ, फक्त ब. उत्तर आहे फक्त अ आणि क. प्रश्न 64. प्रोकॅरियोट मधील अनुवांशिक कोडमधील एन फॅमिल मिथिओनिन साठी प्रारंभिक कोड कोणता? ऑप्शन्स आहे TTG, CUG, GGC, AUG. उत्तर आहे AUG. प्रश्न 65. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करीत नाहीत? लाकूड, बायोगॅस, भूऔष्णिक स्त्रोत, कोळसा. ऑप्शन्स आहे अ आणि ब दोन्ही, ब आणि क दोन्ही, फक्त क, फक्त ड. उत्तर आहे फक्त क. प्रश्न 66. मॅग्नेशियम क्लोराईड ह्या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो? संयोजक, आयनिक बंध, समन्वयन, संयोजक बंध, धातू बंध. ऑप्शन्स आहे फक्त ड, फक्त अ, फक्त अ आणि क, फक्त ब. उत्तर आहे फक्त ब. 67. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? डॅक्रॉन, टेफ्लॉन, पॉलीएक्रिलाइल नायट्राइल, कॅप्रोलॅक्टम. उत्तर आहे पॉलीएक्रिलोनायट्राइल्स. प्रश्न 68. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? वेरोनल, बेनेड्रिल, पेनिसिलिन, पॅरासिटामॉल. ऑप्शन्स आहे फक्त ए, अ आणि ड दोन्ही, ब आणि क दोन्ही, फक्त ड. उत्तर आहे फक्त ड. प्रश्न 69. योग्य जोड्या लावा. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. उत्तर आहेत रॅफिनोज, स्टार्च, ग्लुकोज, सुक्रोज. ऑप्शन्स आहेत. उत्तर आहे 4. प्रश्न 70. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्याचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर डॅश आहे. ड्यूटेरियम, प्रोटियम, ट्रिटेनियम 1:2, 2:3. ट्रिटेनियम, ड्यूटेरियम, प्रोटियम 2:3, 3:1. ट्रिटेनियम, प्रोटियम, ड्यूटेरियम 2:3, 3:1. प्रोटिनियम, ड्यूटेरियम, ट्रिटेनियम 1:2, 2:3. उत्तर आहे प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटेनियम 1:2, 2:3. प्रश्न 71. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतुदी केली आहे? ऑप्शन्स आहे 42व्या घटना दुरुस्ती कायदा, 44वा घटना दुरुस्ती कायदा, 73वा घटना दुरुस्ती कायदा, 74वा घटना दुरुस्ती कायदा. उत्तर आहे 74वा घटना दुरुस्ती कायदा. प्रश्न 72. भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, सल्लागार समिती वल्लभभाई पटेल, केंद्रीय अधिकार समिती JB कृपलानी, मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू. ऑप्शन्स आहे अ आणि क, ब आणि ड, क आणि ड, अ आणि ब. उत्तर आहे क आणि ड. प्रश्न 73. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण
करील. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीस संबोधून आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. लोकसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्याच्या पदावरून दूर करता येईल. ऑप्शन्स आहे फक्त अ, फक्त ब, क, फक्त अ, क, फक्त अ, ब. उत्तर आहे फक्त अ, ब. प्रश्न 74. अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदीबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अनुच्छेद 335 हे राज्याच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तिची अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत सलग पूर्व 3 वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील. ऑप्शन्स आहे फक्त अ, फक्त ब व क, फक्त क वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त ओ. प्रश्न 75. खालीलपैकी कोणते भारताच्या राज्यघटनेतील भाग 1 मधील कलम 1 ते 4 शी संबंधित आहेत? संघराज्य व त्याच्या क्षेत्राशी, मूलभूत अधिकाराविषयी, न्यायाविषयी, कर्तव्याविषयी. ऑप्शन्स आहे फक्त ब आणि ड, फक्त क आणि अ, फक्त अ, फक्त अ आणि ब. उत्तर आहे फक्त अ. प्रश्न 76. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 व त्याच्या अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्ये ओळखा. ऑप्शन्स आहे नागालँड आसाम, मणिपूर सिक्कीम, मिझोराम नागालँड, त्रिपुरा झारखंड. उत्तर आहे त्रिपुरा झारखंड. प्रश्न 77. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरण्यात आला होता? ऑप्शन्स आहे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, पंजाब. उत्तर आहे गुजरात. प्रश्न 78. बी. पट्टाभी सीतारामय्या हे खालील समितीचे अध्यक्ष होते. सभागृह समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्वाबाबत तटस्थ समिती, सर्वोच्च न्यायालयाबाबत तटस्थ समिती. ऑप्शन्स आहे फक्त अ, ब, फक्त क, ड, फक्त अ, ड, फक्त ब, क. उत्तर आहे फक्त अ, ब. प्रश्न 79. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स NCPCR ची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन्स आहे 2001, 2005, 2007, 2010. उत्तर आहे 2007. प्रश्न 80. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ऑप्शन्स आहे 2009, 2012, 2015, 2018. उत्तर आहे 2012. प्रश्न 81. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? ऑप्शन्स आहेत 1990, 1991, 1992, 1993. उत्तर आहे 1990 मध्ये स्थापना झाली. प्रश्न 82. खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत? राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार, डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. ऑप्शन्स आहे फक्त अ, ब, क, फक्त अ, क, ड, फक्त अ, ब, ड, फक्त ब, क, ड. उत्तर आहे फक्त ब, क, ड. प्रश्न 83. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. मुस्लिम लीगने क्रिस प्रस्ताव स्वीकारला होता. ऑप्शन्स आहे फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क. वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त अ ब. प्रश्न 84. आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली? ऑप्शन्स आहे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, भारत. उत्तर आहे अमेरिका. 85. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असेल. कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही. ऑप्शन्स आहे फक्त अ, फक्त ब, अ व ब दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. उत्तर आहे फक्त अ. प्रश्न 86. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 6व्या राष्ट्रीय जल पुरस्काराकरिता आवेदनपत्रे दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागविण्यात आली. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारांमध्ये प्रदान केला जातो. जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 वर्षापासून देण्यात येतात. ऑप्शन्स आहे अ, ब आणि क बरोबर आहेत. अ, ब आणि क चूक आहेत. अ व ब बरोबर आहेत. ब व क बरोबर आहेत. उत्तर आहे अ व ब बरोबर आहेत. प्रश्न 87. जागतिक शांतता निर्देशांक 2024 नुसार खालील राष्ट्राची रँकिंग चढत्या क्रमाने लावा. आयर्लंड, ऑस्ट्रिया, आइसलँड, न्यूझीलंड. ऑप्शन्स आहे अ ब क ड, क अ ब ड, क ब अ ड, ब क ड अ. उत्तर आहे क अ ब ड. प्रश्न 88. गुकेश डी हे देशातील सर्वात उत्कृष्ट बुद्धिबळपटूपैकी एक आहेत. त्यांची कामगिरी अशी आहे. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या FIDE 45 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्णपदक मिळविले. 2024 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या FIDE 45 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड वैयक्तिक मध्ये सुवर्णपदक मिळविले. ऑप्शन्स आहे वरील कथने लक्षात घ्या आणि योग्य कथने ओळखा. फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क, वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त अ क. प्रश्न 89. योग्य विधाने ओळखा. भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिन हा 2008 पासून बालिकेच्या अधिकार जागृतीसाठी साजरा केला जातो. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली. ऑप्शन्स आहे फक्त अ ब, फक्त ब क, फक्त अ क, वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त ब क. प्रश्न 90. जोड्या लावा. ब्रिक्स शिखर परिषद. कॉलम अ. 16वी ब्रिक्स शिखर परिषद, 15वी ब्रिक्स शिखर परिषद, 14वी ब्रिक्स शिखर परिषद, 13वी ब्रिक्स शिखर परिषद. कॉलम बी. नवी दिल्ली, बीजिंग, जोहान्सबर्ग, कझान. ऑप्शन्स आहे उत्तर आहे 4. प्रश्न 91. अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत मिळेल? तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद, ज्वारी.
ऑप्शन्स आहे फक्त अ, ब, क, फक्त क, ड, ई, फक्त अ, ब, ई, वरीलपैकी सर्व. उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 92. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी बनवली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. ऑप्शन्स आहे अ, ब, ब, क, अ, ब, क, अ, ब आणि ड. उत्तर आहे अ, ब, क. प्रश्न 93. मालदीवमध्ये एप्रिल 2024 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला? ऑप्शन्स आहे पीपल नॅशनल काँग्रेस, मालदीव नॅशनल काँग्रेस, अवामी लीग, डेमोक्रॅटिक पार्टी. उत्तर आहे पीपल्स नॅशनल काँग्रेस. प्रश्न 94. सिंधू जल करार 1960 नुसार भारत डॅश नद्यांचे पाणी वापरू शकतो. ऑप्शन्स आहे सतलज, इंडस, सिंधू, रावी, रावी, झेलम, इंडस, सिंधू, सतलज, बियास, रावी, रावी, चिनाब, इंडस, सिंधू. उत्तर आहे सतलज, बियास, रावी. प्रश्न 95. भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीन चा अर्थ काय आहे? सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे, अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे, आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत, अर्थसंकल्पाच्या शेवटी संसदेकडून नकार. ऑप्शन्स आहे वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? फक्त ब, फक्त क आणि ड, फक्त अ, ब आणि क, फक्त अ. उत्तर आहे फक्त ब विधान बरोबर आहे. प्रश्न 96. मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? रातवा, पाखरमाया, चकवा चांदण, फुलवंती, जंगलाचा पाऊस. ऑप्शन्स आहे फक्त अ, ब, क, फक्त ब, ड, ई, फक्त अ, ड, ब, वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त अ, ब, क. प्रश्न 97. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी कौशल भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले? ऑप्शन्स आहे नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, लखनौ. उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 98. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्यूलर अणुभट्ट्यांच्या SMR संशोधन आणि विकासावर केंद्रित आहे. अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील. या सुधारणांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे. ऑप्शन्स आहे फक्त अ, ब, फक्त ब, क, फक्त अ, क, वरीलपैकी सर्व. उत्तर आहे फक्त अ आणि ब विधाने योग्य आहे. प्रश्न 99. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली. INS विक्रांत INS-1 ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे. तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. ऑप्शन्स फक्त अ, फक्त ब, अ व ब दोन्ही, वरीलपैकी एकही नाही. उत्तर आहे फक्त अ विधान योग्य आहे.
प्रश्न 100. भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही? ऑप्शन: त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. त्यांनी सांविधानिक कायदा व प्रशासकीय कायद्यामध्ये प्रॅक्टिस केली आहे. जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. त्यांना मे 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. उत्तर आहे जानेवारी 2005 रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.